एअरपोर्ट वरून करन्सी एक्सचेंज कधीच करू नका। हे ट्रॅव्हल फॅम आपल्या ट्रॅव्हल इनसाइट सिरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत करन्सी एक्सचेंज बद्दल। आपल्या आधीचे एपिसोड्स तुम्ही बघितलेच असेल की आपण किती महत्त्वाच्या टॉपिक्सवर बोललेलो आहोत, जसे की फ्लाइट बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, हॉटेल बुकिंग आणि आता आपण बोलणार आहोत करन्सी एक्सचेंज बद्दल। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आहात तर आम्हाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हल टिप्स मिळत जातील। जेव्हा केव्हा आपण इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करत असतो तेव्हा करायच्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करन्सी। ज्या देशात आपण जाणार आहोत त्या देशाची करन्सी आपल्याकडे असली म्हणजे तिथे कुठलाही मनी प्रॉब्लेम येत नाही। बरेच जण एअरपोर्टवर करन्सी एक्सचेंज करण्याचा ऑप्शन निवडतात, पण मी तुम्हाला सांगेल एअरपोर्टवर करन्सी एक्सचेंज कधीच करू नये, कारण तिथे मुळातच करन्सी एक्सचेंजचे शॉप्स कमी असतात, त्याच्यामुळे त्यांचे रेट्स हाय असतात आणि त्यांनी त्यांचा मार्कअपही ऍड केलेला असतो आणि म्हणूनच